नमस्कार. लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर. यादीत नाव कशा प्रकारे तपासायचं याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. अपडेट पाहण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन लाभार्थी यादी नाव तपासण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, नियम व अटी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू केली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना दरमहा निश्चित आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे, कुटुंबात त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार वाढवणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करणे हा आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 थेट डीबीटी द्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते. शासनाकडून लाडकी बहीण योजनेची गावनिहाय पीडीएफ स्वरूपातील कोणतीही मोठी सार्वजनिक यादी ऑनलाईन पोर्टलवर जाहीर केली जात नाही. त्याऐवजी प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या वैयक्तिक अर्जाची स्थिती, ऍप्लिकेशन स्टेटस ऑनलाईन पद्धतीने तपासावा लागतो. अर्ज मंजूर झाला असल्यास ते नाव आपोआप आपल्या लाभार्थी यादीत समाविष्ट होते. नाव तपासण्यासाठी खालील 2 प्रमुख आणि अधिकृत पद्धती वापरू शकता. नाव तपासण्याचा सर्वात अचूक मार्ग, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तुमचा मोबाईल क्रमांक संगणकावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा. ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर अर्जदार लॉग इन, ऍप्लिकंट लॉग इन वर क्लिक करा. वेबसाईटच्या मुख्य पानावर किंवा मेनूमध्ये अर्जदार लॉग इन हा पर्याय शोधा आणि क्लिक करा. तुमचा अर्ज करताना वापरलेला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. तुमचा पासवर्ड किंवा OTP टाकून सुरक्षितपणे लॉग इन करा. यशस्वीरित्या लॉग इन झाल्यावर तुमच्या अर्जाचा डॅशबोर्ड उघडेल. डॅशबोर्डवर अर्जाची स्थिती तपासा असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्या स्थिती दिसेल. स्थितीमध्ये जर अप्रूव्ह किंवा लाभार्थी असा मेसेज आला असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट झाले आहे आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. जर स्थिती पेंडिंग असेल तर अर्ज पडताळणी प्रक्रिया आहे. जर स्थिती रिजेक्ट असेल तर तुम्हाला अपात्रतेचे कारण दिसेल. महाराष्ट्र शासनाच्या नारी शक्ती दूत या अधिकृत मोबाईल ऍपचा वापर करूनही तुम्ही ही स्थिती तपासू शकता. ऍप कशा प्रकारे डाउनलोड करायचा हे पाहूयात. गुगल प्ले स्टोअर वर नारी शक्ती दूत ऍप डाउनलोड करा. लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि OTP वापरून ऍप लॉग इन करू शकता. ऍपच्या होम पेजवर केलेला अर्ज किंवा चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुमच्या अर्जाची माहिती तपासू शकता. ग्रामपंचायत शासनाने कोणतीही मोठी यादी ऑनलाईन प्रकाशित केली नसली तरी अंतिम मंजुरीनंतर मंजूर लाभार्थ्यांची नावे ग्रामपंचायत कार्यालय, वार्ड ऑफिस किंवा सी केंद्र स्थळावर पडताळणीसाठी उपलब्ध असू शकतात. तुम्ही तुमच्या गावाचे ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या योजनेच्या तुमच्या स्तरावर उपलब्ध असलेल्या माहितीबद्दल विचारू शकता. योजनेसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज करताना आणि पडताळणी प्रक्रियेसाठी खालील कागदपत्रे तयार ठेवावी लागतात. आधार कार्ड. अर्जदाराकडे महिलेचे आधार कार्ड वरील माहिती अचूक आणि अद्ययावत असावी. ओळखपत्र, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड. आदिवासी डोमेसाईल प्रमाणपत्र. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असल्याचा पुरावा. रहिवासी पुराव्यासाठी पर्याय आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अर्जदाराचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा. परराज्यातील जन्म. जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर पतीचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा पतीच्या नावे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आवश्यक. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपये पेक्षा कमी असल्याचा पुरावा म्हणून उत्पन्नाचा दाखला सक्षम प्राधिकरणाने दिलेला असावा. पिवळा केसरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही. शिधापत्रिका असल्यास किंवा शिधापत्रिका नसल्यास उत्पन्न दाखला आवश्यक आहे.
बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, फोटो, खाते क्रमांक, IFSC कोड स्पष्ट असावा. खाते आधार कार्डची लिंक आधार सीडेत असणे आणि डीबीटी सक्रिय ऍक्टिव्ह असणे अनिवार्य आहे. अर्जदार महिलेचा अलीकडील पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, रेशन कार्ड आवश्यक असल्यास विवाह प्रमाणपत्र, पतीचा मृत्यू दाखला, घटस्फोटित परित्याग, घटस्फोटाची कागदपत्रे किंवा विभक्त असल्याचा कायदेशीर पुरावा, अर्जदाराचे हमीपत्र, योजनेअंतर्गत सर्व नियम व अटी मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराने खालील सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे नागरिकत्व, अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असावी. वयोमर्यादा अर्ज करताना महिलेचे वय कमीत कमी 21 वर्ष असावे. लाभ कालावधी योजनेचा लाभ 21 वर्ष पूर्ण झाल्यापासून 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत लागू राहील. उत्पन्न मर्यादा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त नसावे. ई-केवायसी अनिवार्य. शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी प्रक्रियेत